नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे टेक्निकल सुरेखा या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व लाडक्या बहिणी, जसे की आपल्याला माहीतच आहे की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते की जून महिन्यामध्ये आपण ई-KYC प्रक्रिया सुरू करणार आहोत. असे पावसाळी अधिवेशन जेव्हा सुरू झाले होते त्यावेळेला सांगितले होते आणि जून महिन्यामध्ये असं स्वतः मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणींना. कोणत्या लाडक्या बहिणींना? 65 लाख लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते की आपण पुन्हा ई-KYC विंडो ओपन करायला तयार आहोत. फक्त तुम्ही सांगा तुम्हाला ई-KYC करायची आहे का. आता मला पण तसंच म्हणायचं आहे माझ्या 65 लाख लाडक्या बहिणींना की तुम्हाला ई-KYC करायची आहे का. तर तुम्ही स्वतः सगळ्यांनी कमेंट करा. 2, 5 हजार आणि 10 हजार बहिणींनी कमेंट करून आणि व्हिडिओ बघून काहीही उपयोग होणार नाही. हा व्हिडिओ 65 लाख लाडक्या बहिणी जेव्हा बघतील त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा आपला हा व्हिडिओ महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचणार. हे अपडेट महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचणार. जसे की आपल्याला माहीतच आहे याआधी आपण जे जे मुद्दे लावून धरतो ते सर्व मुद्दे व्हायरल झालेले आहे आणि सरकारने लगेच त्यावर ॲक्शन घेतलेली आहे. त्याप्रमाणे तसेच आता मी एकटी या मुद्द्यावर लढून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही फक्त एकच करा, तुम्ही सर्वांनी कमेंट करा की लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू करा आणि तीही सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने. एवढी सर्वांनी कमेंट करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा. बस एवढंच मला सगळ्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे. कारण की या ज्या 65 लाख लाडक्या बहिणी आहेत त्या कोण आहेत तर त्या गरजू आहेत, कष्टकरी आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, लोकांची धुणं भांडी करणारे आहेत, कष्ट करून पोट भरणारे आहेत, शेतात दिवसभर राबणारे आहेत आणि मातीच्या आणि पत्र्याच्या घरात राहणाऱ्या आहेत. आणि याच तर खरं लाडक्या बहिणी आहेत. मग या लाडक्या बहिणी पात्र आहेत. या लाडक्या बहिणी नियम आणि निकष फॉलो करत आहेत. या सर्व बहिणी नियम आणि निकष पार करत आहेत. या 65 लाख पात्र लाडक्या बहिणींसाठी आपण हा ई-KYCचा मुद्दा लावून धरलेला आहे. मग हा जो ई-KYCचा मुद्दा आहे हा जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. तोपर्यंत आपल्या चॅनलवर दररोज या विषयावर व्हिडिओ येतच राहणार. जोपर्यंत लाडक्या बहिणी तुमची साथ लाभत नाही, तुमचा सपोर्ट जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत हा मुद्दा यशस्वी होत नाही. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला ई-KYC प्रक्रिया कधी हवी आहे. तुम्ही जर ठरवलं ना तर उद्याही ई-KYC प्रक्रिया सुरू होऊ शकते. हे सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे. सर्व 65 लाख लाडक्या बहिणी तुमच्यावर हे अवलंबून आहे. तुम्हाला ई-KYC प्रक्रिया कधी हवी आहे, तुम्हाला ई-KYC कधी करायची आहे. तुम्ही जर म्हटलात तर उद्याही ई-KYC प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि येणारा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला सगळ्यांना मिळू शकतो. कोणाला? ज्या 65 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे हप्ते बंद झालेले आहे ई-KYC अभावी. मग तुम्हाला कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहायचं आहे का? नाही ना. मग साधं आणि सोपं काम आहे. त्यामध्ये तुम्हाला काही कष्ट करायचं नाही आहे. फक्त हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना शेअर करा. उठसूट सगळ्यांना शेअर करा. कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या किती आहेत? 1.5 कोटी. म्हणजे 1.5 कोटीपेक्षा आपण जास्त म्हणूया, 2.25 कोटी म्हणूया आपण. 2.25 कोटी लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत आहेत. मग तुम्ही 2.25 कोटी महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून टाका. त्यामध्ये
65 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्यांना लाभ मिळत नाही. अहो, मान्य आहे 1500 रुपये म्हणजे ज्या गरजवंत आहेत ना त्यांच्यासाठी 1500 रुपये खूप मोठे आहे, आणि ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ना त्यांना 1500 रुपये म्हणजे 15 रुपयाप्रमाणे आहेत. त्यामुळे आता तुम्ही ठरवा, तुम्हाला यापुढील हप्ते हवे आहेत का? तशी कमेंट करा. सगळ्यांनी साथ द्या, सगळ्यांनी सपोर्ट करा. मला तुमच्यासाठी लढायचं आहे, आणि काही जरी झालं तरी आपला हा ई-केवायसीचा मुद्दा यशस्वी करायचा आहे, की जेणेकरून हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल, सरकार खडबळून जागं होईल आणि लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल. फक्त आणि फक्त एवढाच माझा उद्देश आहे की ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी. एकदाची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली की मग मात्र लाडक्या बहिणी, पुन्हा माझ्या लाडक्या बहिणी, चूक करू नका हां. ई-केवायसी करण्यासाठी भरपूर लाडक्या बहिणींनी चूक केलेली आहे. ई-केवायसी करताना चूक करू नका. ई-केवायसी प्रक्रिया जरी सुरू झाली तरीसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार की ई-केवायसी कशी करायची. आत्ता जी ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे ती कशी आहे, त्यामध्ये आपण ऑप्शन म्हणजे काय पर्याय निवडायचा आहे, काय पर्याय नाही निवडायचा आहे, हे जोपर्यंत आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाही तोपर्यंत तुम्ही ई-केवायसी करू नका. म्हणजे काय की तुमच्या पुन्हा चुका होणार नाही आणि तुम्ही पुन्हा लाभापासून वंचित होणार नाही. एवढेच माझे ध्येय, एवढेच माझं उद्दिष्ट. आणि लाडक्या बहिणी, त्याहूनही महत्त्वाचं, मला तुम्ही कमेंट करा. कोणी ज्या बहिणी विधवा आहेत, ज्या बहिणी निराधार आहेत, ज्या बहिणी परित्यक्त्या आहेत, ज्या बहिणी एकल आहेत, नंतर घटस्फोटित आहेत, अविवाहित आहेत, अशा सगळ्या बहिणींनी मला कमेंट करा की तुमच्याकडे कागदपत्रे आहेत का. कोणते कागदपत्रे? तर तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे तुमचे सर्व म्हणजे आधार कार्ड, तुमचं स्वतःचं, लाडकी बहिणीचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का? मला कमेंट करा. आणि कागदपत्रे कोणती? तुमच्या वडिलांचं आणि पतीचं आधार कार्ड तुमच्याकडे आहे का? कारण की पुन्हा यदाकदाचित ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सेकंड OTPसाठी जर पुन्हा सरकारने म्हटलं की तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका सेकंड OTPला, तर मात्र तिथे पुन्हा गडबड व्हायला नको. म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटद्वारा आठवणीने करा हं. आणि त्याहूनही महत्त्वाचं सांगते, सगळ्या लाडक्या बहिणींना, 65 लाख लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे की तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमचं पॅन कार्ड अपडेट आहे का? तुमचं DBT अकाउंट अपडेट आहे का? तुमचं बँकेचं पासबुक अपडेट आहे का? आणि तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे का? हे तुमचं अपडेट आहे का? मला उत्तर द्या कमेंटद्वारे. कारण की तरच तुम्हाला यापुढील सर्व लाभ मिळतील, तरच तुमचा ई-केवायसी करण्याचा उपयोग होईल. त्यामुळे लाडक्या बहिणी, सर्वांनी आठवणीने माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कमेंटद्वारा द्या हं. आणि सर्वांनी भरभरून सपोर्ट करा की जेणेकरून ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. तर लाडक्या बहिणी, खूप खूप थँक्यू व्हेरी मच. आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि आनंदी राहा.